तुझं 1,500 सगळे पोलिसांना पाहिजे. आचम्योऽजसपाय नमः नारायणाय नमः पार्थवाय नमः कृष्णवे नमो कृष्णवे नमो नमः कृष्णाय नमः नारायणाय नमः माधवाय हर मनोरथ सिद्धिरस्तु. इदं फलं मया देवो भवे जनमनि भवे तस्मात् सर्वाय नमः. अवश्य सेवा के लिए मान्य पूजा महाशिवरात्रि में सेवा पे बढ़ावी सर्वोपरि कल्याण करा सांभाळ करा सर्वार्थी आणि परकरा आशीर्वाद आयुष्यवान आरोग्यवान मनोहर आरोग्य प्राप्त कल्याण करा सांभाळ करा यश जास्त बरं करा आरोग्यवान मनोवर्ग तुमच्याकडे द्या
उत्तरोत्तर घडावी अथळ सिंधू रोहित आणि प्रवासना सुवर्णासुर दर्शन करा सांभाळा यश द्या. मंडळी तुझ्यावर दर्शनाला येणार आहे दर्शन हवं तर त्या कृष्णाच्या मनोकामना व्हाव्यात. जे काही येणार अडचण नवीन असेल होईल. काही दिवस म्हणजे कामात राहिलेले आहेत निधूनच्या मागे व्हावी. त्यानंतर घरामध्ये काही क्लेश बाधा काही दारुणं मारणं वशीकरण उच्चारण समाज दोष असे प्रश्न दूर होईल. तशी उत्तरामध्ये सेवा हातून घडावी. ही महाशिवरात्री पर्वणी वस्तूने आज येऊन दर्शन घेऊन अभिषेक करणार आहेत. त्या सर्व लोकांना खंड आशीर्वाद त्यांच्यावरती राहावा. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या खंड व्हावी. भक्त मंडळी तिथून आलेले आहेत तुमची काही सेवा करणार आहेत. जी पण सेवा त्यामध्ये करून घ्यावी. तुमचं खंड कृपा आशीर्वाद ठेवून घ्या. सर्वतोपरी कल्याण करा सांभाळ करा यश द्या करा. सर्वे जना बंधू दिवा वा दिवा रात्री न शांती भविष्यती नर नारी कृपाणा जब होय उपदेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. हे गोयातले एक पुण्य तीर्थक्षेत्र असे अत्यंत नावलौकिक आणि विशेष म्हणजे कितें आसा अत्यंत सगळे गोंयभरसून लोक हांगा वर्सान येतात आणि महाशिवरात्रीन मुद्दाम सगळे पापक्षय जावं म्हणून एक गंगेचें स्नान करून देवाचो भितर वचून प्रत्यक्ष वचून हात लावन अभिषेक करपाक मेळटा. आनी दर वर्सा लोक श्रद्धा भक्ती आणि भावनेन मुद्दाम हांगा येतात. ज्या प्रमाणे जनन किंवा मरण कितें जाल्या नंतर येता त्याच प्रमाणे मुद्दाम जावन महाशिवरात्री सगळीकडे आता शिवरात्र जातात पूण विशेष म्हणजे कितें आसा हांगा पवित्र स्थानार ते मुद्दाम लोक येतात आणि एक स्नान करतात. ज्ञानाद अज्ञानात मनशा कडसून ते ज्ञानात अज्ञानात सुखी जातात तेन्ना ह्या देवाच्या अभिषेक केल्यानंतर सगळे क्षय जाता असो एक परिवारापासून एक परंपरा आसा. त्या परंपरेनुसार सगळे लोक येतात आणि अभिषेक करतात आणि श्रद्धे भक्तीन भावनेन घरा वयतात. अभिषेकाख्यम कर्म कर इथे दगडा धरून महागणपती घरचे 4 फावटी अक्षरा घाल गणेश पूजेचेर. महागणाधिपतये नमः ध्यायामी. महागणाधिपती अक्षरा घाल. शिवरात्री मुकुंद मंत्रेकर. नाव कितें म्हटलें? मुकुंद मंत्रेकर. कितलो तेंप जालो तुमी आतां हे महाशिवरात्री? हांव एक ल्हानपणाच्यान येता म्हणजे एक 6 वर्सांचो आसतनाच्यान येता हांगासर. बारीक देवूळ आसलें तेन्नाचें. आतां तुमी सकाळीं कितल्यांक प्रवास करता. आतां घरा कडेन उठलेले 2 आनी हो प्रवास करून येवपा आतां VIP दर्शन घेयना लायनीनूच रावता. विथ फॅमिली आयल्या विथ फॅमिली येयल्या. दर वर्सा तुमी फॅमिली? दर वर्सा येता आमी आनी सकाळीं फुडें दर्शन घेता. आनी आमची कमिटी आसा ती दर वर्सा कितें ना कितें सुदारणा करीत आसा. सो आतां तुमी अभिषेकात? हय हय. कब से आते हैं मंदिर में? हाँ 5-6 साल से. हाँ 5-6 साल से कंटिन्यू. 5-6 साल तक. अब कितने बजे सुबह कितने बजे उठे? आज तो लेट हो गए, वैसे 2 बजे 2:30 बजे आ जाते हैं. और अभिषेक के अभी आए हैं? हाँ जी. विथ फैमिली? हाँ जी. हमारे साथ जो आगे थे वो पहले निकल गए. थैंक यू. नमस्कार.
नांव संकेत सुभाष कुंडयकर. हांव ह्या श्री रुद्रेश्वर देवस्थानचो आयकर्ते आसा. आयज महाशिवरात्रीच्या पावन शेणी हांव सगळ्या समस्त जनतेक महाशिवरात्री निमित्त अभिनंदन करता सगळ्यांचे. आणि सध्या कुंभमेळा चालू आसा. त्याच प्रमाणे हे एक आमचें तीर्थक्षेत्र आसा. ज्या कोणाक कुंभमेळ्याक वचपाक गावोंक ना जावं वचूंक शकना तेंच्यांनी हांगासर तीर्थाचेर स्नान करून श्री रुद्रेश्वराचें दर्शन घेवन कुंभमेळाचे जे कितें तांकां प्राप्त जातलें आसलें पुण्य तें तेंच्यांनी हांगासर घेवचें अशें लोकां कडेन हांव विनंती करतां. आयज सकाळीं 9:30 आमचो पयलो अभिषेक सुरू जाला. तेच्या उपरांत जी प्रचंड गर्दी जाल्ली आसा. फाटल्या वर्सा मातसो आमचो हांगासर प्रॉब्लम जालो त्या खातीर थोड्यांक दर्शन घेवपाक गावोंक ना. तेचो सगळो लाभ खूब लोक घेतात. आनी आयज आतां 4:30 जाल्ली आसा. ह्याच टायमार भाविकांची प्रचंड गर्दी जाल्ली आसा. तेन्ना हांव समस्त भाविकांक विनंती करता की तेंच्यांनी आमी आमचो हांगासर फराळ दिल्लो आसा. उपासाचे सगळे फराळ दिल्ले आसता. कणगां, कणग्यो, पीठ, कण, मुगाचें कण. तशेंच आमचे 12 आमचो महाप्रसाद सुरू जातलो 12 ते 12:30 मेरेन. तो सांजचो 6-7 मेरेन चालू आसतलो. जाल्यार प्रत्येक जे भावीक येतले हांगासर तेंच्यांनी आमच्या महाप्रसादाचो आनी उपासाच्या फराळाचो आस्वाद घेवचो. तशेंच सांजेच्या 7:45 आमी 1 वरा खातीर देवूळ बंद करतले साफ सफाई करपा खातीर. त्या उपरांत एक 9:30 ते 9 मेरेन भाविकांक दर्शन परत सुरू जातली. आमची जी मुक्त द्वार महापर्वणी आसा म्हणजे स्वहस्ते महालिंगा शिवलिंगाचेर अभिषेक करपाक वता, दूध घालपाक वता, ते 7:45 ते लास्ट 8 मेरेन घालपाक वतले. तेच्या फुडें घालपाक गावचें ना. तेच्या नंतर मुखदर्शन घेवपाक वतले. तशेंच 12 आमच्यो पालखी आसतली. पालखी जावन आमी देवीचे केळबाई देवीचे आगमन जातले. ते केळबाई देवीचे आगमन जाले काय त्यो मंदिरान येतलो आनी नाटक सुरू जातलें. नाटक सुरू जातकच सकाळीं फांतोडेर 6 वरांचेर 27 तारखेक 6 वरांचेर दिवजोत्सव आसतलो. ते जालें काय रथोत्सव आसतलो. रथोत्सव जातकच आमची 10 सुमार अठशुद्धी सुरू जातली. अठशुद्धी जाली काय आमचो ते एकाक 1:30 महानेवेद महाआरती नेवेद आनी महाप्रसाद आसतलो. तो महाप्रसाद जालो काय आमचो कार्यक्रम सोंपतलो. तेन्ना ह्या तुमकां एक कमीच कमी तर छोट्याशा तरेन चूज केल्लें आसा की आमचो कार्यक्रम कसो आसतलो तो. तेन्ना सगळ्यांनी महाशिवरात्रेची लाभ दर्शनाचो लाभ घेवचो आनी सगळ्यांक हांव महाशिवरात्रेची शुभेच्छा दिता. कितल्या दिसाचो कार्यक्रम आसता हो कार्यक्रम 3 दिसाचो आसता. 25, 26, 27. 25 तारखेर आमची सकाळच्यान धार्मीक विधी चालू आसता. सांजची आमची पालखी आसता. पालखी जाले काय नाटक सोंपलें काय फांतोडेर 3 वरांक 3:30 वरांचेर आमी अभिषेक करपाक सुरू करता. आयज एक दीस असो आसता गर्भकुडीन वचून कोणाकूय पुजा करपाक मेळटा. आयज गर्भकुडीन वचून कोणाकूय पुजा आमी कोणाक भेदभाव करिना. जे प्रत्येक जे भावीक आसा तेणी येवन आपल्या हातीन स्वता बेल दूध तुमचे कडेन घालपाक गावता. आनी हो फक्त आमी योग एक महाशिवरात्री दिसा दिता. आनी श्रावणाच्या लास्ट सोमारा फक्त आमचे 12 मेरेन आसता. फूल डे आसना. सकाळचे 5 ते दनपारचे 12 मेरेन. अभिषेक कितले पर्यंत जाता हो चालू केला तो? आयज आतां आपलो 8 मेरेन आसतलो. रातचे 8 मेरेन. त्याच्या पयलीं कोणाक 7:45 मेरेन म्हाका पावपाचें. कित्याक 7:45 तेन्ना गर्दी आसता. ती 7:45 म्हणजे ब्लॉक जाल्यार 8 मेरेन सोंपतलें.